लातूर शहराचा विद्युत पुरवठा जो आहे तो रविवारी 4 ते 5 तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कारण पावसाळ्या अगोदरची कामं जी आहेत ती करण्यासाठी म्हणून हा बंद जो आहे तो करण्यात येतो आहे. आपण जर पाहिलं तर लातूर शहरातल्या दयानंद असेल किंवा बांधकाम भवन असेल, त्याचबरोबर मारुती फेट्रो, कीर्ती ऑइल्सचं ज्या 33 kV केंद्र आहेत त्या केंद्रातून होणारा पुरवठा जो आहे तो बंद करण्यात येणार आहे. म्हणजे अर्ध्याधिक लातूर शहर जे आहे ते विद्युत पुरवठा खंडित असल्याच्या अवस्थेमध्ये असणार आहे. सकाळी 7 ते साधारणतः 11 ते 12पर्यंत हा विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात येणार आहे. आणि पावसाळ्या अगोदरची कामं खबरदारी म्हणून करण्यात येत आहेत. दुरुस्तीची कामं आहेत, ही सगळी कामं जी आहेत ती महावितरणनं करण्यात येणार असल्याचं कळवलेलं आहे. त्यामुळं बंद जो आहे तो विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार आहे. आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. 7 ते 11-12 वाजेपर्यंत पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. आपण जर लक्षात घेतलं तर बांधकाम भवन असेल, दयानंद असेल, कीर्ती ऑइल्स असेल, त्याचबरोबर मारुती फेट्रो असेल, ही जी फिडर आहेत किंवा ह्या ठिकाणाहून जो विद्युत पुरवठा करण्यात येतो तो पुरवठा बंद असणार आहेत. 33 kV सेंटर्स आहेत, 11 kV सेंटर्स आहेत, हे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी सकाळी 7 ते 11-12 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा जो आहे तो लातूर शहरातल्या अर्धाधिक भागाचा बंद असणार आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.